नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. रेल्वेमध्ये जे मित्रांनो टेक्निशियन आणि आरपीएफ कॉन्स्टेबल पदाची जे मित्रांनो भरती निघत आहे 10वी पास करिता आणि जागांचा जर विचार केला तर जवळपास मित्रांनो या दोन्ही विभागामध्ये 20,000 जागांसाठी भरती निघत आहे. रेल्वेमध्ये टेक्निशियनची जी भरती आहे मित्रांनो 9,000 जागांसाठी निघत आहे. त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे मित्रांनो 12,000 प्लस जागांसाठी निघत आहे. त्याचबरोबर शिक्षण तुम्हाला या भरतीमध्ये 10वी पास लागते. 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो या दोन विभागात भरती निघत आहे. रेल्वे टेक्निशियनची सुद्धा भरती निघत आहे, रेल्वे आरपीएफ कॉन्स्टेबलची सुद्धा भरती निघत आहे. ठीक आहे, तर या दोन्ही भरत्या कधी निघणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून होणार आहे, चालू होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. काय काय सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. कॉन्स्टेबल आणि त्याचबरोबर रेल्वे टेक्निशियन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, कारण की ह्या दोन्ही विभागात भरती निघत आहे. रेल्वे टेक्निशियनची सुद्धा भरती निघत आहे आणि रेल्वे कॉन्स्टेबलची सुद्धा मित्रांनो भरती निघत आहे, कारण की शॉर्ट नोटिफिकेशन आला मित्रांनो. रेल्वे कॉन्स्टेबलचं सुद्धा मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबलचं सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे. त्याचबरोबर रेल्वे टेक्निशियनचं सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आले आहे. जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर मित्रांनो भरती फिक्स असते, एक लक्षात ठेवा. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो टेक्निशियन विषय या भरतीबद्दल तुम्हाला सर्वात आधी माहिती सांगतो. त्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर रेल्वे टेक्निशियनच्या ज्या मित्रांनो 9,000 जागांसाठी ही फिक्स भरती निघत आहे आणि फॉर्म भरणे मित्रांनो 9 मार्चपासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे. 9 मार्च 2024 पासून टेक्निशियन या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे टेक्निशियनमध्ये. तर टेक्निशियनसाठी जे मित्रांनो शिक्षण 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर तुमचा ITI झाला पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. 10वी पास आणि ITI असला पाहिजे तुमचा. त्याचबरोबर टेक्निशियन भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आला आहे. SC/ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC जनरल OBC EWS कॅटेगरीचे मुलं यामध्ये 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये मित्रांनो 250 रुपये इतकी फी आहे. ठीक आहे, तर रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये जे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितलं तर यामध्ये मित्रांनो सर्वात आधी पहिली लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमची दुसरी लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो A पार्ट आणि B पार्ट असणार आहे, एक लक्षात ठेवा दुसऱ्या पेपरमध्ये. तर जर मित्रांनो रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30,000 प्लस भेटणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो रेल्वे टेक्निशियनची. ठीक आहे, तर या भरतीमध्ये काय होणार आहे, रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची पहिली लेखी परीक्षा होणार आहे, जे मित्रांनो 75 मार्काची असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि 1 घंट्याचं तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे पहिल्या परीक्षेमध्ये, तर यामध्ये पहा रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर GKचे जे मित्रांनो यामध्ये 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 75 प्रश्न पहिल्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 3 ते केवढे असणार आहे, 1 घंट्याचा टायमिंग असणार आहे. त्याचबरोबर पहिल्या पेपरमध्ये जे मित्रांनो पासिंग सुद्धा खूप कमी आहे. ठीक आहे, SC/ST OBC EWS ओपन या कॅटेगरीसाठी, कारण की अजून मित्रांनो जाहिरात आली नाही. जाहिरात ज्यावेळेस आली त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. मला तर वाटते अंदाजे 30 पर्यंत ते पासिंग आहे वाटते. 30-33 जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी वाटते. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 35 वाटते. त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीसाठी 27-25 अशा प्रकारे आहे वाटते बहुतेक. ठीक आहे, तर जे रेल्वेचं जे मित्रांनो याआधी भरती निघाली होती रेल्वे लोको पायलट, त्यामध्ये जे मित्रांनो पासिंग खूप कमी ठेवण्यात आले. त्याचबरोबर यामध्ये सुद्धा खूप कमी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुमची जे मित्रांनो रेल्वे टेक्निशियनमध्ये दुसरी जे मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे. दुसऱ्या लेखी परीक्षेमध्ये तुमचे A पार्टमध्ये सर्वात आधी तुमची परीक्षा होणार आहे. तर A पार्टमध्ये जे मित्रांनो परीक्षेमध्ये जे मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 3 से केवढी असणार आहे. तर A पार्टमध्ये जे मित्रांनो पेपर कशा प्रकारे असणार आहे तर पहा रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर मॅथचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सायन्स आणि इंजिनिअरिंगचे जे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला या विचारले जाणार आहे. त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग 3 से केवढी असणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे.
त्यानंतर तुमची बी पार्टमध्ये जी आहे लेखी परीक्षा असणार आहे, तर बी पार्टमध्ये जी तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तुमचा जो ITI ट्रेड आहे, जो तुम्ही ITI ट्रेडच्या संबंधित ज्यामध्ये फॉर्म भरला त्याच्या संबंधित मित्रांनो 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा त्यामध्ये 3 एक एवढे असणार आहे आणि तुम्हाला 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। तर अशा प्रकारे रेल्वे टेक्निशियन या भरतीचं जे मित्रांनो प्रोसेस आहे, सिलेक्शन प्रोसेस। त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे, तर जे मित्रांनो रेल्वेमध्ये जे लाईन असते, त्याचबरोबर रेल्वेमध्ये पंखा वगैरे गेला तर ते तुम्हाला दुरुस्त करावं लागते, रेल्वेमध्ये लाईट वगैरे गेला ते तुम्हाला दुरुस्त करावं लागते। जे रेल्वेचं जे मित्रांनो काम असते ते तुम्हाला करावं लागते, जे रेल्वेच्या अंदर लाईन वगैरे गेली तर ते तुम्हाला काम मित्रांनो करावं लागते रेल्वेमध्ये, ठीक आहे। आणि तुम्ही म्हणतात की बा मला पंखा दुरुस्त करता येत नाही, त्याचबरोबर मला लाईटही दुरुस्त करता येत नाही, तर त्यासाठी मित्रांनो स्पेशल ट्रेनिंग दिली जात असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वे टेक्निशियन या भरतीचा। तर 9 मार्चपासून कन्फर्म फॉर्म भरणे चालू होत आहे। त्याचबरोबर RPF कॉन्स्टेबल जी भरती आहे मित्रांनो, या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे 2250 जागांसाठी, ठीक आहे। आणि जागा यामध्ये वाढणार आहे, लक्षात ठेवा, कारण की दरवर्षी 2018ला RPF कॉन्स्टेबल भरती निघाली होती, त्यावेळेस मित्रांनो 90,000 जागांसाठी भरती निघाली होती। आणि जेव्हा सुद्धा रेल्वे कॉन्स्टेबल भरती निघत असते जास्त जागांसाठीच निघत असते, लक्षात ठेवा। आता जरी ते शॉर्ट नोटिफिकेशन 2250 जागांसाठी आलं असेल तरी त्यामध्ये जागा वाढणार आहे, तर खचून जाऊ नका, ठीक आहे। तर रेल्वे कॉन्स्टेबल भरतीसाठी मित्रांनो RPF कॉन्स्टेबल भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC WS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असणार आहे, SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये फी असणार आहे। तर RPF कॉन्स्टेबल भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते। त्याचबरोबर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष लागते। त्याचबरोबर SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात, OBC कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। आणि यावर्षी एक्स्ट्रा 3 वर्षे सूट मित्रांनो भेटू शकते, तुम्हाला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की कोविडमुळे जे मित्रांनो रेल्वेमध्ये 3 वर्षाची एक्स्ट्रा सूट देण्यात येते, तर RPF कॉन्स्टेबलमध्ये सुद्धा 3 वर्षाची एक्स्ट्रा तुम्हाला सूट देण्यात येणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आता RPF कॉन्स्टेबल भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते। तर RPF रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत RPF रेल्वे पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। जरी जागा कमी निघत असेल तर मित्रांनो खचून जाऊ नका, कारण की जागा यामध्ये वाढणार आहे, ठीक आहे। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये RPF कॉन्स्टेबल भरती निघणार आहे, कारण की ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका, ठीक आहे। मागची जी भरती होती 2018ची ते सुद्धा मित्रांनो निवडणुकीच्या अगोदरच मित्रांनो निघाली होती, तर यावर्षी सुद्धा रेल्वेची सुद्धा भरती मित्रांनो निवडणुकीच्या अगोदरच होणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। बरोबर RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे तुमची 120 मार्काची। त्याचबरोबर दुसरं तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण प्रोसेस आहे। आणि RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात आधी तुमचा पेपर होणार आहे 120 मार्कासाठी, ज्यामध्ये मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न, त्याचबरोबर GKचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 3 एक एवढी, ठीक आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर SC ST कॅटेगरीसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर SC ST कॅटेगरीचे असाल तर 152 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये सुद्धा 3 इव्हेंट आहे। तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे RPF मध्ये, त्यानंतर दुसरा ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जे मित्रांनो RPF कॉन्स्टेबल भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।